आल्यापासून एवढं स्थिर सरकार महाराष्ट्राला कधी मिळालं नव्हतं. 91-90च्या वेळेस पण अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला, तेव्हा ते सरकार 5 वर्ष चाललं. त्याच्यात पण मध्ये आधी काही ना काही प्रश्न निर्माण व्हायचे. 95ला तर अनेक अपक्षांचं सहकार्य घेऊन युतीचं सरकार आलं. त्याही वेळेस असं अस्थिरता होती, स्टॅबिलिटी नव्हती. 99लाही तसंच झालं. विलासरावजी असताना पूर्ण बहुमत नव्हतं. जरा कोणी काही गडबड करायचं म्हटलं तर सरकार राहणार का जाणार, सरकार राहणार का जाणार, अशा प्रकारचा प्रसंग यायचा. 2004ला थोडीशी स्थिरता आली, कारण काँग्रेसला आम्ही मिळेल 140-4, आपला विनय गोरेचे आले 144, लागतात 145, मग एक अँग्लो इंडियन 145 आम्ही त्याला सदस्य केला आणि अशा पद्धतीने ते सरकार चाललं. पण 2009ला पण अशाच पद्धतीनं काठावरच होतं. 2014ला देवेंद्रजींचं आलं, तेव्हाही त्यांनी शिवसेनेच्या मदतीनं ते सरकार 5 वर्ष चालवलं. आणि ह्या मागच्या 5 वर्षातला इतिहास सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर. त्यावेळेस महाराष्ट्राच्या निर्मितीला कालच्या 1 मेला 65 वर्ष पूर्ण झाली आणि त्या 65 वर्षाच्या इतिहासामध्ये 238 आमदारांचा पाठिंबा असणारे महायुतीचं सरकार, विरोधक 50च आहेत. आता किती कमी असू नये ते जास्त असतो. शेवटी त्यांना त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. त्यांची काही भूमिका असेल ती राज्याच्या भल्याची असेल तर ती आम्ही राज्यकर्त्यांनी ऐकून घेतली पाहिजे. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे, भेदभाव केला नाही पाहिजे, बेरजेचं राजकारण कसं केलं पाहिजे ते शिकवलं. आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला निश्चितपणे एक आदर आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला सन्मान आहे, सगळं काही आहे. आज इथं बोलत असताना मला थोडस काही घटना घडत असतात. सुखदुःखामध्ये आपण एकमेकाला भेटत असतो, सांत्वन करत असतो, आधार देत असतो. माझा सहकारी 3 टर्म आमदार असलेला संग्रामचे वडील, तेही आमदार होते, एमएलसी होते, लोकप्रिय होते. त्यांचं दुःखात निधन झालं. त्याला भेटायला मला जायचंच होतं आणि आज प्रत्यक्ष मुंबईत बरेच कार्यक्रम आहे, पण त्याला जोडून मला इथंही काही कामाची पाहणी, हे मला जरी निधी मंजूर केला तरी त्या निधीचा उपयोग दर्जेदार होतोय का नाही हे बघण्याची मला सवय आहे. आणि त्याच्यामुळे आज मी काही ती कामाची पाहणी करणार आणि त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसनं सतीश चव्हाणांना कॉन्टॅक्ट केलं. अजून काही एखाद दुसरा कार्यक्रम घ्यायचा असेल तर घ्या. आणि त्याच्यातनं हा संवाद उद्योजकांशी हा मसिया संघटनेचा कार्यक्रम हा पुढे आला. त्या गोष्टीचं समाधान आहे, कारण आम्ही निर्णय घेणारी माणसं. 5 वर्षाच्या करता आम्ही तिथं बसलो. केंद्रामध्ये मजबूत सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यामध्ये जे उद्योजक काम करतात, त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करतात, टर्नओव्हर मोठा करतात, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्याही काही समस्या आहेत. त्या मी माझ्याशी खाली पण ऐकल्या. आताही बोलत असताना काही मान्यवरांनी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथं सांगितलं. आता त्या गोष्टी सोडवल्या गेल्या पाहिजे. शेवटी ते आमचं काम आहे. मला काही कामं सांगितल्यानंतर मी ताबडतोब एमआयडीसीच्या सेक्रेटरीला फोन करून इथं आता फायर ब्रिगेड तुमचा बराचसा भाग एमआयडीसीच्या बाहेर आहे, परंतु जागा नव्हती म्हणून तुम्ही प्लॉट घेतले आणि तिथं बांधकाम केली आणि इंडस्ट्री उभी केलेली. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करताय, तिथं फायर ब्रिगेड पाहिजे. त्याच्याबद्दल आम्ही लक्ष घातलेलं आहे. आता मी अंतर्गतशी पण बोललेलो, तो तुम्हाला फायर ब्रिगेड देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करूच. पोलीस स्टेशनच्या बद्दलचा प्रस्ताव काही तुमचा गेलेला आहे. लोड येतो एका पोलीस स्टेशनमध्ये, मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढते, त्या कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं देशातले लोक येत असतात आणि मग त्याच्यामध्ये काही हौसे असतात, व्यवसाय असतात, नवसे असतात, कधी काही प्रश्न निर्माण होतात. इथं खरं तर आमचे सीपी प्रवीण पवार बसलेले आहेत, आमचे बगाटे आयपीएस पोलीस उपायुक्त बसलेले आहेत. प्रवीण पवारांच्या बद्दल आता बोलत असताना सांगितलं की त्यांनी काही कंट्रोल आणण्याचा प्रयत्न. प्रवीण पवार तुम्हाला माहिती असेल की मध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून
त्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारे इंडस्ट्रीला कुठलाही त्रास होता कामा नये ही खबरदारी पोलीस खात्याने घ्यायची. जर कोणी गुंडगिरी, दादागिरी, दहशत काही वेगवेगळ्या प्रकारे खंडण्या मागत असेल तर त्याला मकोका लावायला देखील मागं पुढं बघायचं नाही. 4 केसेस कारण आज आपल्याकडे परदेशी गुंतवणूक करणारे पण इंडस्ट्री, परदेशी त्याच्यामध्ये कंपन्या येतात आपल्या इथे गुंतवणूक करणारी, आणि त्यांनाही एक स्थिरता पाहिजे असते, स्टॅबिलिटी पाहिजे असते, सुरक्षितता पाहिजे असते, आणि ते काम आपलं आहे. आणि त्याच्यावर कुठल्याही राजकीय दबावाला अजिबात तुम्ही घाबरू नका. त्याच्यात आमचा कुठलाच राजकीय पक्ष किंवा कुठलंच सरकार असं सांगत नाही नाही तुम्ही दादागिरी करा, तुम्ही हप्ते वसूल करा, तुम्ही खंडण्या गोळा करा, असं कोणीच कधी सांगत नाही. आणि याबद्दलचे देवेंद्रजींचे मत फार स्पष्ट आहे. ते राज्याचे प्रमुख आहे. माझी मतं स्पष्ट आहेत. तुम्हाला अनेकदा तुमच्या वडील पण माझ्याबरोबर काम करत होते, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेले रामरावजींच्या बरोबर, आणि त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो त्यावेळेस राजकीय हस्तक्षेप होऊन देत नाही. आणि म्हणून हे जर कोणाचं काही चालू असेल तर ते जिथल्या तिथं त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे, हे मी प्रवीण आमच्या पवारांना निश्चितपणे त्या ठिकाणी सांगेन. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.